नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण बायनॉमियल थेरममध्ये एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन ॲज वेल ॲज एक्स प्लस 3 एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन पाहिलं होतं. त्याचबरोबर सर पॉवर 2 असेल, आपल्याला इंडेक्स म्हणतो, इंडेक्स जर 2 असेल तर टर्म किती असतात, तर टी प्लस 1 टर्म असतात. ओके, म्हणजे 3 टर्म्स येतील. आणि पॉवर जर 3 असेल तर टर्म येते एक्स्ट्रा, म्हणजे 3 प्लस 1 हे 4 टर्म्स येतात. आणि सिमिलरली एक्स प्लस वाय रेस टू पॉवर एन, म्हणजे इंडेक्स जर एन असेल आणि 2 टर्म्स आपलं एक्सपान्शन करायचं आहे, त्यासाठी आपण यूज करतो बायनॉमियल थेरम. आणि तिथे टर्म किती असतात, नंबर ऑफ टर्म्स, तर इंडेक्स प्लस 1, तर इंडेक्स इथं एन आहे, तर टर्म्स किती येतील, टी इक्वल टू एन प्लस 1, म्हणजे एन प्लस 1 टर्म्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे. याच्यानंतर परत एकदा काय करतो आपण आज, की हे एक्सपान्शन आहे, तर हे एक्सपान्शन याच्यासाठी म्हणजे स्क्वेअर असेल किंवा क्यूब असेल किंवा ॲज वेल ॲज 4 पॉवर 3 पॉवर अशा काही एक्झाम्पलसाठी आपण हा थेरम कसा यूज करायचा तो पाहणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला तर एक्स प्लस वायचा स्क्वेअर याचं एक्सपान्शन माहिती आहे, क्यूबचं पण एक्सपान्शन माहिती आहे. ठीक आहे. आपण ते बाय युझिंग दिस बायनॉमियल थेरम आपण एकदा पाहू आणि नंतर याच्यावरती काही एक्झाम्पल घेऊ. म्हणजे हा थेरम जो आहे किंवा याचे एक्सपान्शन लिहिलेलं आहे, ओके, हे कसं करायचं असतं किंवा कसं अप्लाय करायचं आहे ते आपण पुढच्या येणाऱ्या एक्झाम्पल्समध्ये पाहूया. ठीक आहे. तर हे एक्सपान्शन मी परत एकदा लिहितो आणि मग आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. चला, तर मग फर्स्ट मी एक्स प्लस वायचा पॉवर एन यासाठी बायनॉमियल थेरम अप्लाय करतो आणि सर्व टर्म्स एकदा लिहून दाखवतो. परत लक्ष द्या एकदा. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट एक्स प्लस वाय रेस टू पॉवर एन आहे. तर एक्सपान्शन काय येतं, तर स्टार्टिंग होईल एन सी 0 पासून. ओके, पॉवर एन आहे इंडेक्स, तर एन सी 0 इंटू फर्स्ट टर्म आहे एक्स, याचा पॉवर येतो एन मायनस 0. इथला नंबर मायनस इथला नंबर, इथला नंबर मायनस इथला नंबर, इथं लिहायचं एक्सच्या डोक्यावर म्हणजे पहिल्या टर्मच्या डोक्यावर, आणि वाय डोक्यावर लिहायचं, सीच्या जो खाली बेसला नंबर आहे तो इथं वरती लिहायचा. ओके, काय करायचं, सुरुवातीला एन सी 0, एक्सचा पॉवर करायचं एन मायनस 0, इथला नंबर मायनस इथला नंबर एक्सच्या डोक्यावर लिहायचा म्हणजे पहिल्या टर्मच्या डोक्यावर, आणि दुसऱ्या टर्मच्या डोक्यावर काय लिहायचं, तर इथला नंबर इथं वरती लिहायचा. ओके, आता हीच प्रोसेस पुढच्या येणाऱ्या सर्व टर्मसाठी असेल. म्हणजे आज सुरुवात केली तुम्ही एन सी 0 पासून, आता पुढे घ्यायचं एन सी 1, त्यानंतर घ्यायचं एन सी 2, एन सी 3, आणि असं शेवटपर्यंत कुठपर्यंत करत जायचं, तर एन सी एन येईपर्यंत करायचं. म्हणजे या ठिकाणी 0 पासून स्टार्ट करायचं आणि एन येईपर्यंत ह्या टर्म्स लिहायच्या जायच्या आणि त्या रिस्पेक्टिव्ह टर्म्स एक समायच्या पुढे लिहायचं. ठीक आहे. तर पुढे येईल प्लस एन सी 1, आता ते 0 होतं 1, बाकीच्या टर्म्स काय येईल, मग एक्सचा पॉवर एन मायनस 1, वायचा पॉवर 1, त्याच्यानंतर प्लस एन सी 1 झालं, पुढचं येईल एन सी 2, सेम एक्स रेस टू पॉवर एन मायनस 2, वाय रेस टू पॉवर 2, आणि अप टू सो ऑन शेवटची टर्म येईल एन सी एन, एक्स रेस टू पॉवर एन मायनस एन किती येतं 0, आणि वाय रेस टू पॉवर किती एन, तर ही असेल शेवटची टर्म, ती असेल एन प्लस 1 टर्म. म्हणजे फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, आणि शेवटी ही कोणती असेल एन प्लस 1 टर्म. ओके, एन प्लस 1 नंबरची टर्म आहे. ओके, तर फर्स्ट टर्मला 0 आहे, सेकंड टर्मला इथं 1 आहे, ऑब्झर्वेशन बघा, थर्ड टर्मला 2 आहे, तसं मग एन प्लस 1 टर्मला किती येतं, एन आहे. ठीक आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. बरोबर, हे झालं एक्स प्लस वाय रेस टू पॉवर एनचं एक्सपान्शन. ठीक आहे. तर आपल्याला जी माहिती आहे एक्स प्लस वाय रेस टू पॉवर 2 याचं एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, पण आपण याचा यूज करू आणि याचं एक्सपान्शन लिहिण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर पॉवर 2 असल्यामुळे स्टार्ट करायचं 2c0 पासून. ओके, पॉवर 3 असला तर 3c0 लिहिलं असेल. ठीक आहे. 2c0, फर्स्ट टर्म आहे एक्स, एक्सचा पॉवर किती येईल 2 मायनस 0, हे 2 मायनस 0, इंटू वायचा पॉवर किती असतो, तर वायचा पॉवर असेल इथला नंबर इथं यायचा. ओके, हे झालं फर्स्ट टर्म. नंतर प्लस 2c, तर 0 नंतर काय येतं 1, सिमिलरली एक्सचा पॉवर 2 मायनस 1 आणि वायचा पॉवर 1. पुढची टर्म 2c2. ओके, 2c2. ओके, वरच्या नंबर पर्यंत लिहित जायचं, इथं 0 होतं, इथं 1 आहे, इथं 2 येईल. पुढची टर्म काय येईल, व एक्सचा पॉवर 2 मायनस 2 आणि वायचा पॉवर किती येतो 2. ओके, असं येईल. तर सॉल्व करून घ्यायला, हे 2c0 ची व्हॅल्यू किती असते, ओके, हे असतं 1. ओके, 2 रेस टू किंवा एक्स रेस टू किती येतं 2,
आणि y रेस टू 0 किती असतं 1. ते पुढच्या स्टेपला लिहिणार पण नाही आपण. 2c1 ची व्हॅल्यू असते 2. ओके 2 रेस टू x रेस टू 2 मायनस 1 किती असतं x आणि y रेस टू 1 y. परत 2c2 ची व्हॅल्यू किती असते 1च असते. x रेस टू किती आहे 2 मायनस 2 0. ते लिहायची गरज नाही. ठीक आहे. आणि पुढची टर्म y चा पॉवर किती आहे 2. तर ते येतं y स्क्वेअर. पुढे थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. हे आहे x स्क्वेअर, हे आहे 2xy आणि हे आहे y स्क्वेअर. तर x प्लस y ब्रॅकेट पॉवर 2 याचं एक्सपान्शन काय येतं x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. हे आपल्याला ऑलरेडी माहित होतं. आपण हे कशाचा यूज करून सॉल्व्ह केलं तर आपण बायनॉमियल थेरमचा एक्सपान्शनचा यूज करून आपण याचं प्रूफ पाहिलं. ओके. सिमिलरली जर पॉवर 3 असेल तरी पण सेम एक्सपान्शन येईल. तुम्ही हाच थेरम यूज करा, तुम्हाला त्याचं पण एक्सपान्शन एक्युरेटली येऊन जाईल. तर मी खालच्या स्टाईल लिहितो इथं की x प्लस वाय रेस टू पॉवर 3 आहे. ओके. आता याच्यामध्ये मी पूर्ण लिहिणार नाही, तर शॉर्टकटमध्ये यूज करेल, कारण प्रत्येक वेळेस त्याच टर्म आता या स्टेपमध्ये रिपीट होत जातात. तर हे थोडंसं मी कमी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. स्टार्टिंग होईल 3c0 पासून, कारण पॉवर 3 आहे 3c0. फर्स्ट टर्मचा पॉवर किती येतो 3 मायनस 0 आणि सेकंड टर्मचा पॉवर किती येतो 0. बरोबर. नंतर 3c1 फर्स्ट टर्मचा पॉवर 3 मायनस 1, सेकंड टर्मचा पॉवर 1 इथला नंबर. त्यानंतर 3c2 x चा पॉवर किती येईल 3 मायनस 2 आणि y चा पॉवर येईल 2. नंतर 3c3 x चा पॉवर येईल 3 मायनस 3 आणि y चा पॉवर येईल 3. ओके. पुढच्या शब्दात काय येईल बघा. 3c0 ची व्हॅल्यू 1 असते, ते लिहिणार नाही. ची व्हॅल्यू किती असते 1. हे किती आहे x क्यूब आहे. बरोबर. आणि याची व्हॅल्यू किती असते 1, ते पण लिहिणार नाही. ठीक आहे. हे 1 असतं, हे 1 असतं. 1 इंटू x रेस टू पॉवर 3 x रेस टू पॉवर 3. ओके. नंतर प्लस 3c1 ची व्हॅल्यू असते 3, याची व्हॅल्यू किती असते 3. x रेस टू पॉवर किती आहे 3 मायनस 1 मीन्स x स्क्वेअर आणि y रेस टू पॉवर किती आहे 1, तर y चा पॉवर 1 लिहायची गरज नाही, फक्त मी y लिहिलं. ओके. हे झालं कंप्लीट. त्यानंतर प्लस 3c2 ची व्हॅल्यू किती असते 3c2 ची व्हॅल्यू आणि 3c1 ची व्हॅल्यू सारखी असते. ओके. एक रूल आहे बघा, NCR इक्वल टू NCR मायनस 1, सॉरी NCN मायनस R, या दोघांची व्हॅल्यू सारखी असते. ओके. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, जर वरचा नंबर सारखा असेल तर खालच्या नंबरची ॲडिशन, दोघांची ॲडिशन जर वरच येत असेल तर आपण त्या दोघांची व्हॅल्यू इक्वल असते. जसं की इथे 3c1 आहे आणि 3c2 आहे. हे 1 प्लस 2 केल्यावर किती 3 येतं. बरोबर आहे. त्यामुळे ह्या दोघांची व्हॅल्यू सारखी असते. 3c1 ची व्हॅल्यू 3 होती, 3c2 ची व्हॅल्यू किती येते 3 येते. नंतर x चा पॉवर किती आहे 1 आणि y चा पॉवर किती आहे 2, म्हणजे प्लस. हे झालं. पुढे 3c1 ची व्हॅल्यू 3c3 ची व्हॅल्यू किती असते 3c0 सारखी, कारण 3 मध्ये किती ऍड केल्यावर 3 येतं, तर 0 ऍड केल्यावर म्हणजे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सारखी असते. तर येईल 1 लिहिणार नाही. x चा पॉवर किती आहे 0, x चा पॉवर 0 किती असतो 1 आणि y चा पॉवर किती 3, तर फक्त मी इथं y चा पॉवर 3 एवढंच लिहिणार आहे, बाकीच लिहायची गरज नाही. तर हेच एक्सपान्शन आहे x प्लस वाय रेस टू पॉवर 3. मी लास्ट याच्या अगोदर जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये हेच एक्सपान्शन लिहिलं होतं, किंवा तुम्हाला माहिती पण आहे x क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय प्लस 3xy स्क्वेअर प्लस y क्यूब, हे एक्सपान्शन आहे x प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 3. ठीक आहे. तर असं तुम्ही x रेस टू पॉवर 4 असेल, x रेस टू पॉवर 5 असेल, म्हणजे हे ब्रॅकेटचा पॉवर 3 4 5 असं काय पण घेऊ शकता. आणि ह्या टर्म्स आहेत इथं फक्त मी x आणि y लिहिले. ओके. त्या ठिकाणी टर्म पण तुम्ही घेऊ शकता किंवा काही नंबर्स पण घेऊ शकता. ओके. तर याचा यूज कसा करायचा ते आपण याच्या पुढच्या एक्झाम्समध्ये पाहू. किंवा मी काही एक्सपान्शन लिहितो, याचा तुम्ही एक्सपान्शन माझ्या सोबत लिहायला स्टार्ट करा. जसं की इथं एक लिहितो मी की x प्लस किंवा 3x प्लस 2 याचा पॉवर घेऊ आपण 5 आणि काय ते बघा आन्सर 3x प्लस 2y करू आपण आणि याचा पॉवर सपोज मी केला 5, तर याचं एक्सपान्शन काय येतं ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. थेरम वरती आहे, थेरमला पाहायचं, रिस्पेक्टिव्ह टर्म्स लिहायच्या आणि सॉल्व्ह करायचं. ओके. जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. थेरम वरती असल्यामुळे तुम्हाला फक्त कम्पेअर करायचं आणि इथं पण तसं सेम टर्म्स लिहत जायच्या. ठीक आहे. फर्स्ट टर्म
5 असल्यामुळे स्टार्टिंग करायचं 5 पासून, म्हणजे इथं 5C0 पासून. ठीक आहे, 5C0 लिहिलं तर फर्स्ट टर्मचा पॉवर किती येतो 5 - 0. फर्स्ट टर्म लिहितो मी आधी 3x. याचा पॉवर किती येईल 5 - 0. 5 - 0 किती असतं 5. डायरेक्टली लिहिता 5 लिहिणार मी, बरोबर. इंटू सेकंड टर्म किती आहे हे 2y. 2y चा पॉवर किती येईल, इथला नंबर वर येतो, म्हणजे 2y चा पॉवर किती होईल 0. काही वेळेस लोक हे लिहित पण नाहीत, कारण सेकंड टर्मचा पॉवर फर्स्ट टर्मला 0 येतो, त्यामुळे हे 1च असतं, त्यामुळे लिहायची गरज नाही. ओके, द फर्स्ट पुढची टर्म 5C1, कारण 0 झालं आता येईल 1. फर्स्ट टर्मचा पॉवर किती येईल 5 - 1 4 येतो. सेकंड टर्म आहे 2y. 2y चा पॉवर किती येईल 1, काही तर 1 आहे तरी 1 पॉवर येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची टर्म खालच्या साईडला लिहिणार मी. ओके, इथून स्टार्ट करतो वाटली हे 5C2. ओके, 5C1 झालं, आता येईल 5C2. फर्स्ट टर्म आहे 3x, रेस टू पॉवर किती 5 - 2 3, आणि 2y चा पॉवर येईल 2. त्यानंतर 5C3. असं कुठपर्यंत लिहायचं जायचं सर, तर इथे लिहित जायचं 5C5 येईपर्यंत. ओके, कारण 5 हा इंडेक्स, तर 5C0 पासून स्टार्ट करायचं आणि कुठपर्यंत यायचं 5C5 पर्यंत. आपण आलो 5C3 ला. चला मग 3x याचा पॉवर येईल 5 - 3 2, 2y चा पॉवर 3. नेक्स्ट 5C4, 3x चा पॉवर 5 - 4 1, आणि 2y चा पॉवर किती येईल 4. शेवटची टर्म 5C5. फर्स्ट टर्मचा पॉवर किती येतो, फर्स्ट टर्मचा पॉवर 5 - 5 0, आणि कुठल्याही टर्मचा पॉवर जर 0 केला तर त्याचा आन्सर 1 असतं, त्यामुळे मी ती टर्म लिहिणारच नाही आता. ठीक आहे, आणि सेकंड टर्मचा पॉवर किती येतो मग 5. तर सेकंड टर्म किती आहे इतकं लिहिले तर लिहूनच टाकतो, जागा आहे हे तर 0, आणि 2y चा पॉवर किती येईल 5. तर हे एक्सपान्शन आहे 3x + 2y रेस टू पॉवर 5. थोडं त्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, सॉल्व्ह करताना इथून लिहितो मी आता 5C0 ची व्हॅल्यू असते 1, लिहिणार नाही मी, आणि याची पण व्हॅल्यू 1 असते. तर काय तर 3x चा पॉवर 5, तर किती होईल 3 चा पॉवर 5 किती असतं, आय थिंक 343 येईल. ओके, चेक करा, कारण 3 चा पॉवर 4 येतो 81, आणि नंतर 243 येतं 243, आणि x रेस टू पॉवर 5. ठीक आहे, हे झालं. नंतर प्लस 5C1 ची व्हॅल्यू असते 5, बरोबर. 3 रेस टू पॉवर 4 आहे, 3 रेस टू पॉवर किती असतं 81, इंटू 2 रेस टू पॉवर किती असतं 1 2, म्हणजे मी काय केलं कॉन्स्टंट घेतले. तसं 5C1 ची व्हॅल्यू लिहिली 5, 3 रेस टू 4 ची व्हॅल्यू लिहिली 81, 2 रेस टू 1 ची व्हॅल्यू 2. आता x चा पॉवर 4 आहे, y चा पॉवर 1 आहे, म्हणजे x रेस टू 4 आणि y असेल. ही झाली सेकंड टर्म कंप्लीट. ठीक आहे, आता नेक्स्ट थर्ड टर्म, या टर्मला लिहायचं. या टर्म मध्ये बघा 5C2 ची व्हॅल्यू किती असते 5C2 ची व्हॅल्यू असते. कसं सॉल्व्ह करायचं, जर समजा डायरेक्टली येत नसेल तर इथं बेसला नंबर 2 आहे ना, तर ह्या वरच्या नंबरला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचं 2 टाइम्स. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये 5 आहे, हे 5 लिहिलं, हे 1 नंबर लिहिलं, बरोबर आहे. आता 2च लिहायचं आहे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. 5 चा लहान नंबर कोणता आहे पुढचा, तो 4 आहे. ओके, आणि डिवाइड बाय काय करायचं, याचं फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल किती असतं 2, बरोबर. असं लिहायचं. त्यानंतर याचा क्यूब करायचा आहे. 3 चा क्यूब किती येतो डायरेक्ट लिहा. 3 चा क्यूब येतो 27, आणि इथं 2 चा स्क्वेअर आहे, ते किती येईल 4, बरोबर. आणि x क्यूब y स्क्वेअर, हे x क्यूब y स्क्वेअर. ही झाली थर्ड टर्म. त्याच्यानंतर पुढची टर्म प्लस इथं 5C3 ची व्हॅल्यू. ओके, आणि 5C2 ची व्हॅल्यू सारखी असते, कारण 3 + 2 केल्यावर किती आहे 3 आहे, वरचा 5 सारखा आहे, आणि 2 आणि 3 आहे, 2 + 3 5 असतं. जर वरच्या सारखी समेत असेल तर याची व्हॅल्यू सारखी असते. याची व्हॅल्यू किती आली होती, याची व्हॅल्यू आय थिंक 2 1 जा 2 2 जा 10 येते, तर मी डायरेक्ट लिहिणार याची व्हॅल्यू 10. 3 चा स्क्वेअर किती येतो 9, आणि 2 चा क्यूब किती 8, आणि इथे x स्क्वेअर y क्यूब, x स्क्वेअर y क्यूब. ओके, प्लस आता याची व्हॅल्यू 5C4 ची व्हॅल्यू असते 5C1 च्या बरोबर, 5C1 च्या बरोबर, कारण वरचं 5 इथं 5 आहे, इथं 1 आणि 4 आहे, 1 + 4 5 येतं, त्यामुळे याची व्हॅल्यू किती येते, या दोघांची व्हॅल्यू सारखी येते, याची व्हॅल्यू येते 5.
नंतर हे आहे 3 पॉवर 1 आणि 2 पॉवर 4 किती असतं 16. तर x आणि y रेस टू 4, x आणि y रेस टू 4 ही झाली फोर्थ टर्म. आणि शेवटची टर्म इथे लिहितो मी. इथे 5c5 ची व्हॅल्यू किती येते, याची व्हॅल्यू असते 1. 3 याची पण व्हॅल्यू असते 1 आणि याची व्हॅल्यू किती येते 2 पॉवर 5 32 y रेस टू 5. अशा टर्म्स येतात. थोडं सिम्प्लिफाय करायचं आता. ओके, थोडं लेंदी आहे पण सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट लाईन थोडं सिम्प्लिफाय करायला मल्टिप्लाय करून घ्यायचं फक्त बस. 243 x रेस टू 5 प्लस याचं सोल्युशन किती येतं बघा. हे 5 दोन्ही 10 म्हणजे 810 येतं बरोबर. 5 दोन्ही 10 आणि 81 810 x रेस टू 4 y प्लस 5 चौक 20 हे बघा 5 चौक 20 20 दोन्ही 40. ओके, 4 ने मल्टिप्लाय करायचं, 40 चे 0 द्या, 4 ने मल्टिप्लाय करा, 7 चौक 28 ला 8 आणि 2 4 दोन्ही 8 आणि 9 10. ओके, 1080 किती येतं x क्यूब y स्क्वेअर प्लस x क्यूब y स्क्वेअर. नंतर ही वाली टर्म हे 9 टर्म आहे 720 x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस हे किती येतं मल्टिप्लिकेशन 15 आणि 16. हे बघा 5 तरी 15. ओके, आणि हे 16. 15 आणि 16 किती येतं 15 आणि 16. 15 मध्ये 5 ऍड करा किंवा हे 15 मध्ये 6 ऍड करा किती होतं 21. 21 म्हणजे 210. 210 5 × 30. 210 30 240. हे 240 x y रेस टू 4 आणि शेवटची टर्म 32 y रेस टू 5. ओके झालं. हेच एक्सपान्शन आहे म्हणजे x प्लस 3x प्लस y रेस टू पॉवर 4 याचं एक्सपान्शन किती येतं हे टर्म्स. आणि नंबर ऑफ टर्म्स काउंट करून बघा. ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ 6 टर्म्स आलेले आहेत. ऑलरेडी पण सांगितलं होतं इंडेक्स जर 5 असेल तर 6 टर्म असतात म्हणजे याच्यामध्ये एक ॲड करायचं 5 + 1 6 तर 6 टर्म्स आलेले आहेत. तर नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनमध्ये कसं येतील तुम्हाला क्वेश्चन्स की तुम्हाला डायरेक्ट विचारतील 5th टर्म काय आहे किंवा 6th टर्म किती आहे डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला असं पूर्ण टर्म काढायची गरज नाही 1 2 3 म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं काढायची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली पण काढू शकता. त्यासाठी पुढचा जो पॉईंट आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. अशाच टाईपचे काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. NCERT मध्ये आणि स्टेटमध्ये भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, हा थेरम लिहून ठेवायचा, याच्यानुसार तुम्ही बाकीच्या थेरम अप्लाय करा, थोडंसं प्रॅक्टिस करा. ओके, जास्त काही गरज नाही. तुम्हाला कुठंच विचारणार आहे जसं की याचं एक्सपान्शन पूर्ण लिहा तुम्हाला कधी क्वेश्चन नसणार. तुम्हाला फक्त विचारणार डायरेक्टली टर्म्स विचारतात. त्या नंबरची टर्म सांगा, त्या नंबरची टर्म सांगा, म्हणजे 5th टर्म 6th टर्म 100 टर्म कोणती येते. तर आपला काय करायचं फक्त यासाठी जनरल फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि जनरल फॉर्म्युला आला की त्यानुसार तुम्हाला डायरेक्टली रिक्वायर्ड टर्म हे काढता येते. तर तो वाला पार्ट आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, अभ्यास करत राहा, परीक्षा जवळ आलेली आहे आणि बी सिरियस. ओके, बाय बाय.